कसं असतं, काय संसार, कोण कोणाच्या उपयोगी पडलेला आहे. कोण कोणाला विचारतो, कोणाची पोरं, कोणाची बायको, कोणाचा नवरा, काय अहो सुटत नाही. खरं आहे अहो, नसते मग माणसं उठतात. खरंच आहे, ही सगळी माया आहे. कुठून सुटतोय, कसं याच्यातून बाहेर निघायचं, हे शब्दाचा खेळ आहे. माझं म्हणणं कळलं का? हां, एक दृष्टांत मला आठवला, मजेशीर दृष्टांत आहे सांगण्यासारखं. नारद देवाची वारी करत होते. देवाची वारी नारद करत होते. तर मग एक ठरलेले असे, जसे आमचे मुक्काम असायचे तसे त्या नारदाचाही मुक्काम ठरलेला असायचा. मग त्या मुक्कामामध्ये काय घडायचं, एका शेतकऱ्याच्या तिथे वस्ती होती त्यांची. मग गेल्यावर त्याने आपलं घोंगडं बिंगडं घालून ठेवायचं. आता नारदांना बाकीचं काही चालायचं नाही, खजूर, दूध, म्हणजे काय असतं परमार्थामध्ये हे उगीचच भाजीन भाकरीन कांदा बिंदा हे निषिद्ध आहे सगळं. दूध 2-3 लिटर चालतं. नाही म्हणजे काय हसायला काय झालं तुम्हाला? नाही, हसण्यासारखा विषय आहे का? 2-3 लिटर दूध चालतं. खजूर, बदाम असेल तर उत्तमच. माझं बोलणं कळलं का? हां, झालं. मग नारदांची ती व्यवस्था आमच्या दृष्टिकोनातून तो वर नाही खाली नाही, आमच्याजवळ आहे. कोण म्हणतात देव वर आहे, कोण म्हणतात खाली आहे. ते वर का खाली ते मला माहिती नाही. आलं का लक्षात? ते चांगल्या अर्थाने ऐकायचं. आमचे गाडगे बाबा म्हणायचे, वरल्या देवाची तुटली दोरी आणि खालचा देव बोंब्या मारी. कोण म्हणायचे? गाडगे बाबा. अरे वरच्याची दोरी ठेवल्यानंतर इथला देव असून उपयोग काय? माझं बोलणं कळलं का? याचा अर्थ नीट लक्षात घ्या. वरचा जो देव आहे त्याची दोरी पोडल्यानंतर इथले हे सगळे जे मांडून ठेवलेले देव आहेत त्यांच्या दारात जाऊन काय होणार आहे? एक उदाहरण सांगू का? घरच्या मालकाने घराच्या बाहेर काढल्यानंतर बाकीच्यांनी घरात घेऊन काही उपयोग आहे का? तसा मूळ स्वरूपातून जर तुमच्या आयुष्याची दोरी तुटली तर इथल्या कोणत्याही देवळात जाऊन पुन्हा आयुष्य मिळणार आहे का? इथले देव कशा करतायत? तो निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकाराची उपासना करता येत नाही म्हणून आपण सगुण आकार देऊन उपासनेकरता त्याला सगुण बसवलं, एवढाच त्याच्यातला अर्थ आहे. आणि त्याचं उत्तर पुन्हा मी तुम्हाला परवाच्या कीर्तनात सांगितलं. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, मग प्रतिमा तो देव कैसा? मग सर्व ठिकाणी जर देव आहे तर मूर्तीत का देव नाही? मूर्तीत सुद्धा 1000% आहे. पण पहिल्यांदा तो जाणा आणि मग इथे डोकं टेका. माझं बोलणं कळलं का? तो जाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, करे नाही, करे भक्ती नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जाण भक्ती काय आहे ती. म्हणून मी माझ्या गाठचं काही सांगितलं नाही. इथे जे म्हणतायत विधिनिषेधाचा खेळ कुणी मांडला? हे शब्दांनी. अमकं करा म्हणजे अमकं होईल, इतकं करा म्हणजे तितकं होईल, तितकं केलं म्हणजे संकट दूर होईल. हे कुणी मांडले फेरे? नाही म्हणजे या भानगडी कुणी तयार केल्या? शब्दाने. म्हणून महाराज म्हणाले की या ठिकाणी याला बंद. आणि पुन्हा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगितलं बघा, सगळी माणसं प्रवचन बिवचन ऐकून गेल्यानंतर बघा आधी निषेधात्मक प्रवचन झालं. नित्य उठून या युद्धाचा प्रसंग. माझं बोलणं कळलं? नित्य उठून या युद्धाचा प्रसंग. उगीच माफ करा मला, तुम्हाला अजून किती वड पोजायचे तेवढे पोजा. काय? आणि खरंच जर पूजा करायची असेल तर नवऱ्याची तरी करा ना.
हो, त्याचं तरी दर्शन घ्या, त्याला म्हणावं जन्मजन्मीचं मिळू दे, दोघांनी तसं वागला होऊन जाईल ना. म्हणजे प्रथा मी तुम्हाला कशा करता सांगितलं. हां, कोणी कोणाभोवती फिरतो, कोणी वडाभोवती फिरतो, देवळाभोवती फिरतो. माझी मुंबईला प्रवचन चालू होती त्या गणपती मंदिरामध्ये, तर ते असं फेऱ्या चालू होत्या, फार गाजलेली प्रवचनं मुंबईमध्ये. आणि मग मला म्हणाले, बाबा महाराज प्रदक्षिणा. मी म्हटलं, बाबा माझा पाय घालून काही देत नाही. मग तुम्ही प्रदक्षिणा घालत नाही का? नाही म्हटलं, मी काही देवाभोवती फिरत नाही, पण देव माझ्या भोवती कसा फिरतो ते बघतो. माझं बोलणं कळलं का? अहो, देवाभोवती फिरण्यापेक्षा देव तुमच्या भोवती फिरतोय म्हणून तुम्ही जिवंतात, हे कळून घ्या ना. ईश्वरी सत्याने फेर धरलाय तुमच्या भोवती. जरा बाजूला सरू दे, कोणीतरी आतमध्ये शिरून कुठच्या कुठे तुम्हाला घेऊन जाईल. हां, प्रभू माझ्या भोवती फिरतोय, फिरतो ना. मग त्या प्रधानाचा मुलाला इथे इकडे रे म्हणले. कसा आहेस? बरा आहेस ना? घरचे सगळे बरे आहेत ना? बरं, जा. आला. राजपुत्राने विचारलं, काय सांगितलं तुला कानात? काय नाही म्हणले. कसा आहेस ना? बरा आहेस. अरे म्हणले, एवढं सांगण्याकरता ती कसं बोलवेल? माझ्याबद्दल काहीतरी सांगितलंच असलं पाहिजे. काय झालं? काय सांगितलं? काय नाही. कसं आहेस? बरं आहे, एवढं. अरे मग माझ्यासमोर विचारलं काय झालं होतं? माझ्यासमोर एवढं जर विचार, ज्या अर्थी तुला इथून 25 फूट बोलून तुझ्या कानात असं करून सांगितलं, काय सांगितलं? कसं आहेस? तसं काही सांगितलं नाही. पण तसं काही सांगितलं नाही हे शब्दांनीच सांगितलं. कळलं तुम्हाला? भानगड कोणी केली? चांगलं घर चाललेलं असतं की नाही, तिथे ठिणगी पडते शब्दानीच. असं का बोलला तुम्ही मला? काय? हां, सगळा व्यवहार तुझ्या हातात आहे, तू काय करतोस आम्हाला माहीत नाही. म्हणजे माझ्यावर संशय दाखवला का नाही? काय कशाने खेळ केला हा? फाटाफूट कशाने झाली? शब्दानी. हां, मग घरामध्ये नवरा बायकोचं भांडण. अहो, मी एवढं तुम्हाला सांगते, पण माझं तुम्हाला खरं वाटत नाही. काय? हां, लक्षात घ्या शब्द काय आहे तो. मग विधिनिषेध करणारा शब्द, पाप पुण्य सांगणारा शब्द, खरं खोटं सांगणारा शब्द, माणसं जोडणारा शब्द, माणसं तोडणारा. कसं सुंदर मानतायत. विधिनिषेधाच्या वाटा दावीत हाच देवटा. अरे तू काय केले या शब्दानी? बंदही यांनीच सांगितला आणि मोक्षही यांनीच सांगितला. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बंद कुठे आहे, मोक्ष तरी कुठे आहे? बद्धही नाही, मोक्षही नाही, पण यांनी डोक्यात घातलं नाही का. माणसं ही जी आपली ही नको त्या भानगडीत अडकलेत ना, ज्याच्याकरता ते माणसं म्हणतात अंधश्रद्धा अमकं तमकं. आला का लक्षात? हा, हे म्हणजे हे डोक्यात घातलेलं फॅड आहे. तो सावित्रीचा केव्हा गेला? तो गेला, तिने पूजा करून खाली आणला. हिचा नवरा हिच्या सांगण्याने पलंगावर तो सुद्धा खाली येत नाही. मला माफ करा तुम्ही, मी माझं सांगत नाही, विधिनिषेध काय तो सांगतो. तुम्हाला करायचं जरूर करा. आलं का लक्षात? मग ते आषाढात ते असते येतेच बघा. हां, आणि मग ते बायका अगदी ताटं बिटं घेऊन जाऊन रात्री नवऱ्याशी भांडलेली असते, मग उगीचच जाऊन त्या वडाला सुचवते. असं काय गंमत आहे. त्या वडाला सुतवायचं. बरं, हे प्रत्येकीने निराळा वड पकडावा ना. पाचशे बाई एकालाच वडती. आता काय सांगावं.
आणि मग म्हणायचं व त्याची पूजा केली म्हणजे नीट होतं. तुम्ही म्हणाल तुमच्या घरात काय? हो, लग्न झालेल्या पहिल्याच त्या काय ते वटपौर्णिमेला सांगितले हे असली भानगड करायची नाही. तुझं माझं इथून पुढे चांगलं जमलं तर 7च जन्म कशाला? 7च जन्म कशाला? आणि जमलं नाही तर 1 जन्म तरी कशाला?